वेलकम टू माय चॅनल हॅपी लाईफ. तर फ्रेंड्स, आज आहे संडे आणि संडे कधी लेट जाऊ द्यायचा नसतो असं मला तरी वाटतं. सो मी आज माझं संडे युटिलाइज करणार आहे. तर 2025 जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा मला असं वाटत होतं की आपण या 2025मध्ये आपल्याला जे काही अपॉर्च्युनिटी किंवा संधी येतील तर त्या सोडायच्या नाहीत, एन्जॉय करायचा किंवा ट्रॅव्हल करायचा. तर अशीच एक संधी मला आली आहे. तर ती संधी म्हणजे काय, तर ट्रेक करायची. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत 2025ला ज्या मी पहिल्यांदा करणार आहे. त्यातली एक ट्रेक हे एक आहे. तर फ्रेंड्स, मी जात आहे ट्रेकला. तर ट्रेक पण आहे तर तो प्रोफेशनल ट्रेकर सोबत आहे. तर त्या संस्थेचं नाव आहे सह्याद्री मित्र संस्था. त्याच्यासोबत मी आज ट्रेकला जाणार आहे आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे. तर माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण आहेत. तर बघू ट्रेकचा एक्सपिरियन्स कसा होतो ते. माझ्यासोबत राहा, आपला ट्रेक कसा होतो ते बघू आणि बघू किती मजा येते, कसं वाटतंय, दमतोय की छान वाटतंय. नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यात तुम्हाला सांगेल की ट्रेकला कुठे जायचंय, काय करायचंय, काय बघायचं आणि तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. तर फ्रेंड्स, आम्ही इथे आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत आणि इथून आम्ही आता बसनी ट्रेकसाठी जात आहोत. तर फ्रेंड्स, आम्ही आता जात आहोत महाडजवळील गुईरीच्या डोंगरावर ट्रेकसाठी. तर हा ट्रेक सुरू होतो आहे MIDC एरियातून कुसगाव फाट्यापासून पुढे. हा आमचा पहिलाच ट्रेक असल्यामुळे आम्ही आता सर्व एकमेकांची ओळख करून घेत आहोत. आणि इथे सह्याद्री मित्र मंडळाच्या शलाका मॅडम, ज्या की आम्हाला ट्रेकबद्दल माहिती सांगत आहेत. तर ती खूप महत्त्वाची माहिती आहे. आम्ही सर्वजण ती माहिती ऐकत होतो. हा जो परिसर आहे, ह्या डोंगरधरेवरून आपल्याला वेगवेगळे म्हणजे किल्ले दिसणार आहेत. म्हणजे रायगड, सांबारगड आपण बघतो वरून तुम्हाला जर सगळं ओपन मिळालं तर दिसेल. तर हा आपल्या महाडच्या एकदम जवळ असणारा परिसर आहे. तरी पण मला वाटतं सगळे पहिल्यांदाच आलेले असतील. आणि कसं वाटलं तुम्हाला हा प्रवास? खूप छान आहे. पुढे सुद्धा खूप छान व्हॅली आपल्याला बघायला मिळते. जांभूळी मग सुद्धा पाहिलं असेल तर एक धबधबा आहे, तो सुद्धा तुम्हाला मिळेल. तर हे जे नियोजन यांनी सांगितलं की आपल्याला ट्रेक सुरू करायचं ते अंतर अजून 2 किलोमीटर पुढे आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून तिथे जायचं आहे. आणि सूचना ज्या आहेत, आपले लीडर आहेत आता आलेले सुद्धा. तर आमचे आता हे जे टी-शर्ट घातलेली मंडळी दिसत आहेत ती आणि अजून काही आहेत. आता प्रत्येकजण सांगेल की सह्याद्री मित्रचे मेंबर कोण आहेत. तर त्या सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करायचे आहेत. आणि अशाही सूचना तुम्हाला काल दिलेल्या आहेत त्या. फ्रेंड्स, आम्ही खातो आता वडापाव आणि इथे सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. सगळे बघू शकता. सध्या ट्रेक साठी ब्रेक घेतलेला आहे, वडापाव ब्रेक. तर फ्रेंड्स, इथून आमचा ट्रेक चालू झालेला आहे. तर आता हे सुंदर दृश्य तुम्हाला दिसतंय. इतकं छान वाटत होतं इथून चालत जाताना. आसपासचा परिसर खूप सुंदर होता आणि इथून आमचा ट्रेक चालू झाला आहे. फ्रेंड्स, इथे ट्रेक करून वर आल्यावर इतकं विहंगम दृश्य दिसत होतं. ढग दरीतून वाहत येत होते आणि आपल्याला छानपैकी स्पर्शून जात होते. त्यामुळे मन एकदम छान प्रसन्न वाटत होतं आणि ते गवत देखील छान डुलत होतं.
ट्रेक करून आल्यामुळे खूप भूक लागली होती, म्हणून जवळच्याच वाड्यातील एका घरामध्ये थांबून आम्ही सर्वांनी मिळून सोबत आणलेल्या खाद्यपदार्थावर ताव मारला आणि नंतर सदस्यांनी गरमागरम चुलीवर चहा बनवला आणि तो चहा पिऊन आम्ही सर्वजण फ्रेश झालो आणि चहा एवढा सुंदर झाला होता की सगळ्यांनी तो परत परत मागितला. सगळ्यासोबत जेवून खूप मजा आली. तुम्ही आलात आणि डॉक्टर असोसिएशन कडनं काय तुमचा इव्हेंट होता, काय सांगाल? इथे सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था यांच्या वतीने एक गिर्यारोहण मोहीम पावसाळी आयोजित केली होती. साधारण कुसगाववरनं 1-1.5 तासाची खडी चढाई पार करून ही सगळी मंडळी या गावामध्ये आली आणि आमच्यासोबत काही डॉक्टर आहेत, ते सगळे डॉक्टर असोसिएशन ऑफ महाड चे सदस्य आहेत. मग त्यांनी इथे आल्यानंतर वर्षासरीला आल्यानंतर त्यांनी एक सामाजिक कार्य, सामाजिक भावनेतून इथल्या सगळ्या मंडळींना ज्या काही लहान थोर मंडळींची चेक केली, त्यांची तपासणी केली आणि त्यांना जे काय आवश्यक असे उपचार होते ते केले. म्हणजे डॉक्टरांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचं एक छानसं उदाहरण आज आपण इथे डॅमच्या आमच्या सदस्यांकडनं पाहायला मिळालं. माझी अशी अपेक्षा आहे की या महाड पोलादपूर तालुक्यामध्ये अत्यंत दुर्गम अशी गावं आहेत. या गावांपर्यंत नुसतं पोहोचणं देखील इतकं मुश्किल आहे. तिथेही आमच्या सगळ्या डॅमच्या तरुण सदस्यांनी, ज्यांच्यामध्ये चालण्याची क्षमता आहे, चढण्याची क्षमता आहे, त्यांनी इथे यावं आणि अशा दुर्गम वाड्यांमधून आपली सेवा देऊन आपलं जे सामाजिक बांधिलकीचं कर्तव्य आहे ते पार पडावं, असं मी आमच्या सगळ्या मित्रांना आवाहन करतो. धन्यवाद. हा माझा पहिलाच ट्रेक होता आणि तो मला खूप आवडला. आय होप मी अजून ट्रेक करत राहील, छान छान व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला पोस्ट करत राहील. तर तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी.